नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेवगाव तालुका वकील संघाचा कोर्ट फी स्टॅम्प दुरुस्ती अधिनियम 2017 रद्द करावा या मागणीसाठी तहसीलवर मोर्चा। करंजी गावामध्ये सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर अंजली तेंडुलकर यांनी दिली भेट, सर्वतोपरी मदत करण्याची दिली ग्वाही। किनवटचे तहसीलदार आणि त्यांच्या पथकानं अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवरती केली धडाकेबाज कारवाईमध्ये ट्रॅक्टर जप्त करून 3 लाखांचा दंड वसूल। आणि 2100 वातींचे दिवे लावून श्रीमद भागवत कथेनं नेवाशामध्ये श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाला प्रारंभ। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सौ सुमतीताई सातबाई, उपनगराध्यक्ष, राहुरी नगरपालिका। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र विधिमंडळानं महाराष्ट्र कोर्ट फी स्टॅम्प दुरुस्ती अधिनियम 2017 पारित केलाय। यामध्ये दुपटीपासून 5 पटीपर्यंत कोर्ट फी स्टॅम्प वाढवण्यात आली आहे। हा अधिनियम रद्द करावा यासाठी शेवगाव तालुका वकील संघाच्या वतीनं तहसीलवरती मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र विधिमंडळानं महाराष्ट्र कोर्ट फी स्टॅम्प दुरुस्ती अधिनियम 2017 पारित केलेला आहे। सदर विधेयकानुसार कोर्ट फी स्टॅम्पमध्ये दुपटीपासून 5 पटीपर्यंत कोर्ट फी स्टॅम्प वाढवण्यात आलाय। सदरील दुरुस्ती विधेयक अतिशय अन्यायकारक असून सामान्य जनतेला परवडणार नाहीये। त्यामुळे जनतेला अन्याय सहन करावा लागणार आहे। सामान्य जनतेला न्याय मिळवून देणं तसेच न्याय मिळवणं सुकर करणं ही शासनकर्त्याची जबाबदारी आहे। मात्र न्यायासारखी पवित्र सेवा शासनानं महाग केली आहे।
सदर विधेयकाचा जाहीर निषेध करून 25 जानेवारी रोजी न्यायालयीन कामकाजामध्ये सहभागी न होता लाल फिती लावून तहसील कार्यालयावरती मोर्चा नेण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार घाडगे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेवगाव तालुका वकील संघाचे ॲडव्होकेट थोरात, ॲडव्होकेट शेळके, ॲडव्होकेट चौधरी, ॲडव्होकेट अंधारे, ॲडव्होकेट देहाडराय, ॲडव्होकेट भोसले, ॲडव्होकेट जाधव, ॲडव्होकेट आमले, ॲडव्होकेट मरकड, ॲडव्होकेट भारदे, ॲडव्होकेट बुधवंत, ॲडव्होकेट जाधव, ॲडव्होकेट गरुड यांच्यासह शेवगाव तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने जे काही महाराष्ट्र कोर्ट फी स्टॅम्प अधिनियम दुरुस्ती अधिनियम 2017 पारित केलेला आहे, वास्तविक पाहता सदर दुरुस्ती अधिनियमानुसार 2 पटीपासून 5 पटीपर्यंत कोर्ट फी स्टॅम्प वाढवलेला आहे। आपण जर भारतीय घटनेचं आधारभूत घटक जर पाहिले, न्याय, समता, बंधुत्व, एकात्मता, हे जे काही आपले आधारभूत घटक आहेत घटनेचे, त्याच्यामध्ये न्याय सर्वांना जे काही सामाजिक आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, तर त्या जो काही उद्देश आहे घटनेचा तोच ह्या कायद्यामुळं त्या ठिकाणी नष्ट होतोय असं दिसते। कारण आपण जर कायद्याचे वेगवेगळ्या तरतुदी पाहिल्या तर कुठलीही गोष्ट वाढवण्यासाठी 20% तरतूद आहे। म्हणजे भाडे जरी वाढवायचं म्हटलं तर एक टायमाला आपण 20% वाढवू शकतो असा कायदा आहे, परंतु या ठिकाणी कोर्ट फी स्टॅम्प वाढवताना मात्र 5 पटीपर्यंत वाढवलेला आहे की जिथं 10 रुपये तिकीट लागायचं तिथं 50 रुपयाचं लागणार आहे। त्यामुळं सामान्य जनतेच्या या ठिकाणी मोठे हाल होणार आहेत आणि हा जो अधिनियम पारित केलेला आहे हा अन्यायकारक आहे। वास्तविक पाहता शासनाला जे काही कलम 39A प्रमाणे जी काही जबाबदारी दिलेली आहे की सर्वांसाठी न्याय हा सहजासहजी उपलब्ध झाला पाहिजे, सहजासहजी न्याय मिळाला पाहिजे, तर त्या उद्देशापासून लांब जाऊन या ठिकाणी हा अधिनियम पारित केलेला आहे। त्यामुळं आम्ही जे काही शेवगाव वकील संघ आहे या अधिनियमाचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्यामुळे आज रोजी आम्ही काम बंद ठेवून लाल फिती लावून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने जे काही मुद्रांक वाढीचं याचं कोर्टाचं कोर्ट फी स्टॅम्प वाढीचं जे काही विधेयक सादर केलंय ते चुकीच्या पद्धतीचं आहे। सर्वसामान्याला 5 पटीनं स्टॅम्प वाढलेला आहे। सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडणारी गोष्ट आहे। एका अर्जाला जे तिकीट लागतं ते एका माणसाची रोजंदारी आहे। त्याच्यामुळं हा जो काही निर्णय आहे हा अन्यायकारक आहे आणि याचा शेवगाव बार असोसिएशन निषेध करतं आणि हे विधेयक मागं घ्यावं, त्याच्यासाठी शेवगाव तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोर्ट फी स्टॅम्प दुरुस्ती अधिनियम 2017 पारित केलेला आहे। याच्यामुळं काय झालेलं आहे, स्टॅम्प जो आहे कोर्ट फी स्टॅम्प हा 5 पटीपर्यंत वाढलेला आहे। त्याच्यामुळं ही जी दुरुस्ती केलेली आहे ही सर्वसामान्य लोकांना अन्यायकारक अशी दुरुस्ती आहे। त्याच्यामुळं न्याय महाग झालेला आहे आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देणं, न्याय मिळवणे सुकर होणं ही शासनकर्त्याची वास्तविक पाहता जबाबदारी आहे आणि न्यायासाठी पवित्र सेवा जी आहे ही शासनानं महाग केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज रोजी आम्ही लाल फिती लावून तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक मागं घ्यावं अशी या ठिकाणी निवेदन तहसीलदार साहेब शेवगाव यांना दिलेलं आहे। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, शेवगाव। माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करून खाऊचं वाटप करण्यात आलं। माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करून खाऊचं वाटप करण्यात आलं। संदीप कोतकर युवा मंचच्या वतीनं हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय। नगरसेवक सुनील मामा कोतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। संदीप कोतकर यांना दीर्घायुष्य लाभो आणि लावलेली झाडे जसजसे वाढतील तसे संदीपदादांचं आयुष्य वाढो अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली। यावेळी नगरसेवक सुनील मामा कोतकर, ज्ञानेश्वर कोतकर, विशाल कोतकर, भूषण गुंड, कृष्णा लांडे, निलेश राऊत आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लावलेल्या झाडांना रोज पाणी देण्याची जबाबदारी देखील या प्रतिष्ठाननं उचलली आहे। नुसतं झाड लावून काहीही होणार नाही, तर झाडे लावून त्यांचं संगोपन देखील झालं पाहिजे असं यावेळी सांगण्यात आलंय। आज संदीप दादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भूषणनगर भागामध्ये जिल्हा परिषद शाळा भूषणनगर या ठिकाणी आत्ताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला। जवळपास माऊली कोतकर व संदीप दादा कोतकर युवा मंचच्या वतीने 200 ते 300 झाडं या भागामध्ये लावण्याचा मानस त्यांनी घेतला होता आणि आज त्या याला झाडं लावण्यास आज सुरुवात केली आणि सर्व माऊली कोतकर व त्यांचे सहकारी 200-250 झाडं लावतील आणि आज संदीप दादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आत्ताच आपला कार्यसम्राट संदीप दादा कोतकर यांचं क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आत्ताच या ठिकाणी झालेलं आहे आणि असे विविध प्रकारचे उपक्रम आज केडगावमध्ये सर्व युवक राबवत आहेत
तर केडगावमध्ये चांगल्या पद्धतीने असं वातावरण संदीप दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे. तरी सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो आणि असाच उपक्रम राबीत जा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा संदीप दादांना वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी माजी महापौर संदीपदादा खोतकर यांच्या वाढदिवसा दिनानिमित्त इथं वृक्षारोपण आणि लहान मुलांना खाऊ वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यानंतर आलेल्या सर्व उपस्थित असलेले छोटे मुलं असतील, मान्यवर असतील, या सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी भूषणनगर भागामध्ये या शाळेमध्येच काय तर आपण पूर्णपणे वृक्ष लागवड एक सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे सुरू करणार आहोत. असा एक ध्यास घेतलेला आहे. एक सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने सुरू ठेवणार आहोत. आणि तसेच या ठिकाणी मुलांनाही खाऊ वाटप करण्यात आलेले आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम आयोजित केलेला होता. माजी महापौर संदीपदादा खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त भूषणनगर भागामध्ये माऊली खोतकर व संदीपदादा खोतकर युवा मंचच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आत्ता संपन्न झाला आहे. आज संदीपदादा खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं. आत्ताच्या ठिकाणी शाहूनगर भागामध्ये कार्यसम्राट चषकचं उद्घाटन करण्यात आलं व विविध प्रकारचे आज कार्यक्रम घेऊन संदीपदादा खोतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर. श्रीगोंदा येथील चंद्रमा सुपर शॉपीच्या संचालिका सौ संगीता जगधणे आणि जिल्हा दक्षता समितीच्या सदस्या स्मिताताई तरटे यांच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि यामध्ये गुलाबाची आणि मोगऱ्याची झाडं वाण म्हणून महिलांना देण्यात आली आहेत. रथसप्तमी म्हणजे महिलांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. जुन्या परंपरेनुसार महिलांना त्या काळी अनेक कामे असायची, त्यामुळे महिला एकत्र येऊ शकत नव्हत्या. रथसप्तमी निमित्त 8 दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम आला की आवर्जून महिला एकत्र जमून हा कार्यक्रम साजरा करतात. यावेळी महिला घरी आल्यानंतर काहीतरी वाण देण्याची प्रथा आजही सुरू आहे. यामध्ये घरामध्ये उपयोगी वस्तू देऊन एकमेकांचं स्वागत करण्यात येतं. पण सध्याच्या युगामध्ये निसर्गाचा होणारा कोप लक्षात घेऊन अनेक ठिकाणी झाडं, प्लॅस्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्या अशा अनेक कल्पना राबवताना या महिला दिसतायत. याची गरज देखील आहे. घरामधील सर्व गरजा पूर्ण होतात, मग समाजाचं भान ठेवून आपण निसर्गासाठी काहीतरी देणे लागतो असा कल महिलांमध्ये देखील आलाय. असंच एक म्हणजे शहरामधील चंद्रमा सुपर शॉपी इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रमा सुपर शॉपीच्या संचालिका सौ संगीता जगधणे आणि जिल्हा दक्षता समिती सदस्य स्मिताताई तरटे यांच्या माध्यमामधनं यावेळी गुलाबाचे मोगऱ्याचे झाड महिलांना वाण म्हणून देण्यात आलंय आणि वृक्षारोपण करण्यास सांगण्यात आलंय. यावेळी उपस्थित महिलांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजे परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई पाचपुते या होत्या. त्यासोबतच नगरसेविका सुनीता शिंदे, प्रिया निंबाळकर, नगरसेविका गयाबाई सुपेकर, डॉक्टर सुवर्णा होले, अनिता कोथंबिरे, सुहासिनी गांधी, डॉक्टर ठवाळ, सुनीता पोटे आदी महिला देखील यावेळी उपस्थित होत्या. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. सी24 तास वृत्तवाहिनीचं प्रसारण सर्वत्र सुरू झालंय, तर हिंगोली जिल्ह्यामधील भागामध्ये देखील प्रक्षेपणाला सुरुवात झाली आहे. प्रक्षेपण करण्यासाठी सी24 तासचे डायरेक्टर अनिल जाधव आणि प्रतिनिधी मनोहर तावरे हे आले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. सी24 तास वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण आता हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील भागामध्ये सुरू झालंय. सी24 तास मराठी वृत्तवाहिनीच्या प्रक्षेपणासाठी डायरेक्टर अनिल जाधव, मोरगाव प्रतिनिधी मनोहर तावरे हिंगोली इथे आले होते. त्यावेळी त्यांचा सत्कार पत्रकार संजय लोंढे, पत्रकार मदनराव नाईक यांनी येथील शासकीय विश्रामगृह इथे केलाय. तसेच 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ इथे अनिल जाधव यांनी नागनाथांचं दर्शन घेऊन अभिषेक केला. येथील नागनाथ संस्थानमध्ये त्यांना नागनाथांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागनाथ संस्थानचे विश्वस्त बंडू उर्फ शंकर काळे, नगरसेवक सुमेध मुळे, नगरसेवक अनिल देव, संतोष चौंडेकर, प्रेस फोटोग्राफर दत्तात्रय शेगुकर, प्रेस फोटोग्राफर गजानन नाईक, योगेश काटकर आदींनी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर जवळा बाजार इथे सुद्धा डायरेक्टर अनिल जाधव आणि मनोहर तावरे आले होते. त्यावेळी जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा परिषद गटनेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुश आहेरे, सचिव RP चोखट, जयप्रकाश मुंदडा, बँकेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, कुरुंदकर महाराज, गजानन चव्हाण, एकनाथ चव्हाण, विजी खोकले आदींनी त्यांचा सत्कार केला. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह, तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ, नागेश्वरवाडी, जवळा बाजार आदी ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार, नगरसेवक, पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रमंडळ आदींनी त्यांना आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. तर काहींनी फोन, व्हॉट्सॲप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमामधनं C24 तास वृत्तवाहिनीच्या प्रक्षेपणाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्यात. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन, जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा: पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता: JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता: आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी डॉक्टर सौ अंजली तेंडुलकर यांनी करंजी गावाला भेट दिली आहे. आगामी काळामध्ये खासदार तेंडुलकर यांच्या माध्यमातून गावाला भरीव निधी देणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सौ तेंडुलकर यांनी करंजी गावाला भेट दिली आहे. डॉक्टर अंजली तेंडुलकर यांची करंजी गावाला येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील 3 महिन्यांपूर्वी त्यांनी करंजी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीची पाहणी केली होती आणि त्यावेळी 2च शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला होता. मात्र त्यानंतर जवळपास 100 शेतकरी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे आले.
त्यामुळे सेंद्रिय शेतीचे अभ्यासक कलिया चानमल आणि मायकल अलेक्स यांनी मावस बहीण असलेल्या डॉक्टर अंजली तेंडुलकर यांना करंजी गावाला पुन्हा एकदा भेट देण्याची विनंती केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी डॉक्टर तेंडुलकर यांनी करंजी गावाला दुसऱ्यांदा भेट दिली आहे. फळभाज्यांवरती होणाऱ्या रासायनिक खतांचा वाढता प्रभाव, त्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीसाठी मी स्वतः शेतकऱ्यांना मदत करणार आहे, असं प्रतिपादन यावेळी मास्टर ब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकर यांची पत्नी डॉक्टर अंजली तेंडुलकर यांनी केलंय. ट्रिपचं हे महत्त्व होतं की तुम्हाला समजवायला की काय आम्हाला काय करायचं आहे आणि कसं मदत करायचं आहे. जस्ट आयडिया द्यायची होती ह्या टाईमवर. कोणाला इंटरेस्ट आहे करायला तर आम्हाला तुमचं नाव सांगा. मग नेक्स्ट टाईम आम्ही येऊन बसून आरामात राहून सगळं समजावू. म्हणजे मी लहान मुलांच्या डॉक्टर आहे, पण तरी पण दुसरं काही कोणाचे प्रॉब्लेम्स असेल ते पण मी ऐकू शकते आणि समजावू शकते. मग आता कोणाला इंटरेस्ट आहे हे जे प्रिया मॅडम करते ते करायचं असेल तर सांगा, मग आम्ही मदत करू कसं करायचं तेच सांगायचं. थँक्यू. यावेळी करंजी गावच्या सरपंच सौ नसीम शेख, माजी सरपंच संध्या साखरे, कविता आव्हाड यांनी डॉक्टर तेंडुलकर यांचं स्वागत केलंय. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉक्टर तेंडुलकर म्हणाल्या की करंजी गावासाठी भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. यापुढे देखील करंजी गावाला खासदार तेंडुलकर यांच्या माध्यमामधनं भरीव निधी देण्यात येणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान करंजी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. केडगाव शिवसेना शाखेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत जावे आणि शिवसेना कार्य लोकांना समजावं या उद्देशानं केडगाव शिवसेना शाखेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा संकल्प शिवसेनेनं नेहमीच पाळलाय. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी कुठलाही फालतू खर्च न करता सामाजिक भान म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी नगरसेवक दिलीप सातपुते, युवा सेनेचे रवी वाकळे, संजय कोतकर, संग्राम शेळके, वसंत मामा शेळके, पप्पू ठुबे, पिंटू शेट मोरे, सागर गायकवाड, प्रतीक अवताडे, किरण कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते. नगर शहर युवा सेनेचे हर्षवर्धन कोतकर यांच्या पुढाकारानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमदार अनिल भाई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज केडगाव या ठिकाणी असं मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरचं असं आम्ही या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. ते आत्तापर्यंत आमच्या 70 ते 75 बॅगचं आमचं डोनेशन झालेलं आहे. आम्ही जास्तीत जास्त बॅगचं कमीत कमी 150 ते 250 बॅगचं आम्ही आज या ठिकाणी रक्तदान करायचा आमचा संकल्प आहे. तरी जास्तीत जास्त आम्ही असं सर्वांना एक सांगू इच्छितो की सर्वांनी असे फालतू खर्च न करता अशा सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करावा. तसं आम्ही साहेबांची जयंती आज या ठिकाणी अशी साजरी केली असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केडगाव शिवसेना विभागाच्या वतीनं व शहर शिवसेनाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आत्तापर्यंत 70 बॅग झाले आहेत व संध्याकाळपर्यंत 5-6 वाजेपर्यंत कमीत कमी 150 बॅगचं नियोजन करण्यात आलं आहे. असं आमची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सगळ्यांनी इथून पुढं वाढदिवस अशाच रीतीने साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे असे मी या असं नियोजन असून तरी सर्वांनी हे सामाजिक उपक्रम राबवावे अशी सर्वांना विनंती करतो. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केडगावमध्ये आमचे हर्षवर्धन पाटील कोतकर आहेत, संग्रामजी कोतकर आहेत, आमचे शहर प्रमुख सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आले आहेत. सगळेच कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं आणि ते आज संपन्न होतं. आत्तापर्यंत 40 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजून दिवसभर हे सगळं रक्तदान चालणार आहे. खरं म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आम्ही समजतो आणि त्याच्यामुळं
माननीय बाळासाहेबाच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या शिवसैनिकांनी अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे शिवसेना 80% सामाजिक काम आणि 20% राजकारण करते. सामाजिक काम करत असताना समाजाला जे अभिप्रेत आहे ते काम इथले सगळे शिवसैनिक करतात. त्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो का राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती हो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहीद शेख, सी24 तास, अहमदनगर. पांचाळ सोनार महासंघाच्या वतीनं हडपसरमधील शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयामध्ये वधूवर मोफत हायटेक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिचय घेऊन वेळेचा अपव्यय आणि पैशाचा अपव्यय टाळला जावा यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन मनांचं मिलन म्हणजे लग्न आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला विशेष महत्त्व असतं. तसेच दोन जीवांचे त्याचबरोबर दोन परिवारांचे मधुर संबंध जोडण्याचं काम वधूवर मेळावे करत असतात. त्यासाठी वधूवर मेळावा घेणं गरजेचं असतं. त्यामधनं पांचाळ सोनार समाज महासंघाच्या वतीनं हडपसरमधील शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयामध्ये मोफत हायटेक वधूवर परिचय महामेळावा घेण्यात आलाय. यापूर्वी होणाऱ्या प्रत्येक मेळाव्यामध्ये मान सन्मान सत्कार हार तुरे नारळ या परंपरा मोडीत काढत फक्त वधूवर परिचय मेळावा घेणं हेच ध्येय ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये वधूवरांच्या खास हायटेक मुलाखती घेण्यात आल्यात. मेळाव्यामध्ये ऑनलाईन पंचांग संगणक LCD स्क्रीनच्या माध्यमामधनं वधूवरांची सूची प्रदर्शित करण्यात आली आणि मेळाव्याच्याच दिवशी महासंघाच्या महासूचीचं प्रकाशन करून त्याचं वाटप करण्यातही महासंघ यशस्वी ठरलाय. महासूची अगदी बिनचूक आणि जिल्हानिहाय नोंदीमुळे आकर्षित झालेली आहे. तसेच या वधूवर परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामधनं तालुक्यामधनं मान्यवर आले होते. पांचाळ सोनार समाज महासंघाचे अध्यक्ष SN धर्माधिकारी, उपाध्यक्ष गोपाळराव वेदपाटक, सचिव उज्ज्वलताई वेदपाटक, कार्याध्यक्ष सुहास धर्माधिकारी, खजिनदार पंडित पोद्दार, सहखजिनदार प्रशांत धर्माधिकारी तसेच महासंघ महिला नारी शक्तीच्या अध्यक्षा ज्योतिताई पोद्दार, उपाध्यक्षा हेमलताताई धर्माधिकारी, सचिव पुष्पलता सिद्धवाडकर, वनिता धर्माधिकारी, वंदना महामुनी, शोभा वेदपाटक, प्राजक्ता धर्माधिकारी यांच्या परिश्रमामधनं आणि ज्येष्ठ समाजसेवक सुभाष दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली हा वधूवर परिचय महामेळावा दिमाखामध्ये पार पडलाय. पांचाळ सोनार समाज महासंघाच्या या आजच्या वधूवर महामेळाव्यासाठी आलेल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व समाज बंधू भगिनींचे प्रथमतः मी आभार मानतो. आपल्या महासंघाच्या महामेळाव्याचे हे दुसरं वर्ष, परंतु महासंघावर या 2 वर्षात या आपल्या पांचाळ सोनार समाजातील लोकांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी कायम आहे असाच टिकवून ठेवू आणि आपल्या समाजाला वेगळ्या पद्धतीने अगदी बेजोड पद्धतीने आपण समाज रचना करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीने सगळे एक कशी होतील याच्यासाठी प्रयत्न करू आणि इथून पुढे नुसते महामेळावे वधूवर मेळावे महामेळावे न घेता इतरही काही कार्यक्रम घेऊ आणि आपल्या समाजाची उन्नती आणि वेगळ्या पद्धतीने प्रगतीपथावर नेण्यासाठी महासंघ बांधील राहू. पांचाळ सोनार महासंघ या वतीने हडपसरमध्ये राजयोग मंगल कार्यालयामध्ये आज मोठ्या प्रमाणात थाटामाटात वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे आणि या वधूवर मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून खूप लांबून वधूवर मेळाव्यासाठी हजेरी लावलेली आहे मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी आणि याचा आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि या महासंघाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षीपासून हा महासंघ मोठ्या प्रमाणात कार्य करतो आहे. महासंघ मोफत आहे. महासंघ हा मोफत वधूवर मेळावा घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करतो आहे. आणि या महासंघाचं वैशिष्ट्य असं आहे की जनाजनात घराघरात मनामनात महासंघ पोहोचावा आणि समाजामध्ये एकी यावी आणि एकत्र येऊन सगळ्यांनी कार्य करावं हा एक हेतू आहे. आणि त्याचबरोबर ह्या महासंघामधून आजचा जो हा वधूवर मेळावा जो आहे त्या वधूवर मेळाव्यामधून जर एखाद्याचं लग्न जमलं तर त्या लग्नाचा खर्च आमचे माननीय प्रमोदभाई वेदपाटक यांनी संपूर्ण खर्च महाडाचे ते आहेत. तर त्यांनी मोठ्या मनाने हा जर कोणाचं लग्न जमलं तर त्याचा संपूर्ण लग्नाचा खर्च स्वीकारण्याची मोठ्या मनाची तयारी दाखवलेली आहे आणि त्यांचा हा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा हा एक संदेश महासंघातून घराघरात पोहोचलेला आहे.
महाशक्ती नारी म्हणून एक ह्यामध्ये आधुनिक कार्य करणारी शक्ती आहे. तसं पाहिलं तर स्त्री काही करू शकत नाही असं काही नाही. स्त्री खूप काही करू शकते, पण तिच्यामधल्या सुप्त शक्तींना कुणीतरी वाटचाल द्यावी लागते आणि ती वाटचाल ही महासंघाने दिलेली आहे. त्यामुळे आज कार्यरत इतकी मस्तपैकी आमची ही नारी शक्ती कार्य करते आहे. या महासंघाच्यासाठी आमच्या नारी शक्ती, आमच्या ज्योतिताई पोद्दार, आमच्या मामुनीताई आणि ह्या आमच्या धर्माधिकारी, ह्या सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, पण या सगळ्यांनी अहोरात्र कष्ट केलं आणि आजचा कार्यक्रम खूप मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाप्पू धर्माधिकारी, SN धर्माधिकारी यांनी खूप कष्ट घेतलं आणि त्याचबरोबर वेदपाठ गोपाळ मामा हे वगैरे असे अनेक जण ह्या कार्यासाठी कष्ट करत आहेत आणि खूप काही करून आजचा हा कार्यक्रम खूप छान मोठ्या प्रमाणात संपन्न झालेला आहे. आणि यातून एकच आहे संदेश द्यायचा की महासंघ म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करावं, हाच ह्यातून एक आदर्श. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशामध्ये सामाजिक एकता अखंड राहावी हीच सदिच्छा. शुभेच्छुक सय्यद कैसर असगर, सामाजिक कार्यकर्ते, मुकुंदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. किनवटचे नायब तहसीलदार आणि त्यांच्या पथकानं अवैध गौण खनिज आणि वाळू तस्करी करणारे 3 ट्रॅक्टर किनवट इथे आणि पोलीस स्टेशन मांडवी हद्दीमध्ये 2 ट्रॅक्टर जप्त करून एकूण 3 लाखांच्या वर दंड वसूल केलाय, अशी माहिती नायब तहसीलदार मेश्राम यांनी दिली आहे. किनवट तहसील कार्यालयाच्या विशेष पथकानं अवैध वाळू तस्करी विरुद्ध गतिमान कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून पथकानं सोमवारी 21 जानेवारी रोजी अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पकडून किनवट तहसील इथे लावण्यात आले. या महिन्यामध्ये रेती तस्करीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकानं 12 पेक्षा जास्त ट्रॅक्टर पकडून त्यांच्याकडनं प्रति ट्रॅक्टर 24,400 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला आणि अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून 3 लाखांच्या वर दंड आकारण्यात आलाय. तसेच सोमवारी मांडवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठारी मांडवी रस्त्यावरती 2 ट्रॅक्टर पकडून मांडवी पोलीस स्टेशन इथे लावण्यात आलेत आणि किनवट गोकुंदा परिसरामधनं वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पकडण्यात आलेत. यावेळी नायब तहसीलदार मेश्राम हाके पाटील, नायब तहसीलदार गायकवाड, मंडलाधिकारी शेख मोईन जगताप, शिराळे, संदीप जाधव, ठाकरे, नवीन रेड्डी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. यापुढेही अवैध वाळू वाहतूक चोरी करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार मेश्राम यांनी दिली आहे. मांडवी रस्त्यावर अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालय किनवट यांच्या पथकाने दिनांक 22 रोजी जप्त करून पोलीस स्टेशन मांडवी येथे लावलेले आहेत. तसेच गोकुंदा स्मशानभूमी परिसरात
अवैध रीतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय किनवट येथे जमा केलेला आहे. या प्रत्येक ट्रॅक्टरवर प्रत्येकी 24,400 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात अवैध रेती, माती, मुरुम याची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व इतर व्हेकल यांच्यावर कडक कारवाई करण्यात. मजर शेख, C24 तास, नांदेड. वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि अजय देवगण प्रस्तुत आपला माणूस हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. वेगळ्या कथेमुळे या सिनेमाविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळते. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला माणूस हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेमध्ये राहिलाय. सिनेमाच्या वेगळ्या कथानकामुळं तो 2018 मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की. हा सिनेमा एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार आणि त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळं या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आपला माणूस या चित्रपटाच्या टीजरला 1.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. कशा प्रकारे म्हणजे कसं होतं भूमिका करण्याचं अनुभव? इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहे. आता पोलीस म्हटल्यानंतर पोलीस फक्त त्यांची वर्दी सेम आहे, गणवेश तोच आहे, फक्त त्यातला प्रत्येक वेळी जो ऑफिसर आहे तो बदलत जातो. प्रत्येकाचे ते कसे वाढले, त्यांच्यावरचे संस्कार कुठले, त्यांच्या वाट्याला काय आलं आयुष्यामध्ये, मग सुख आणि दुःख दोन्ही, त्याप्रमाणे त्याचा ॲप्रोच असतो. तसा हा माणूस आहे. माझे एक मित्र आहेत पोलीस ऑफिसर खूप सारे म्हणून, तर खूपसा हा माणूस त्यांच्याशी मिळता जुळता आहे. मग त्यांची बोलण्याची ढब आहे. तो दुसरा एक मुलगा माझ्या ओळखीचा आहे अभय म्हणून, त्याच्या पद्धतीनं मी ते केलं. तर असं आपण प्रत्येक ठिकाणी काहीतरी आतमध्ये म्हणजे ठरवून नाही होतच, असं आतमध्ये आपण ह्याच्यासाठी हा रंग देऊया म्हणजे हे छान दिसेल असं करून ते केलं. अजून काय विचारायचं कोणाला? नाना सरांपेक्षा वेगळं कास्टिंग आमच्या मनात नव्हतं आणि योग्यही नव्हतं. हे ऐकायला मला फार बरं वाटतं. म्हणजे नाना सर सांगितले की नंतर मग मी सतीशशी खूप चांगला वागायला लागलो. तसं काही नाही आहे, ते खरंच खूप छान वागतात. आम्ही म्हणजे इरावती खूप छान म्हणते त्यांना की नाना सर तुम्ही ना जेंटल जायंट आहात. त्यामुळे अजून एक फिल्म आम्ही केली होती, हिंदी केली आहे फिल्म आम्ही याच्या आधी, तडका नावाची, आणि म्हणजे मराठीतली ही पहिली फिल्म आहे आणि तो अनुभव अविस्मरणीय आहे हे तुम्हाला जाणवलं असेलच. मला आता मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता की एक मेमरी सांगा ह्या फिल्मची, तर ती एक मेमरी नाही सांगू शकत मी, कारण का त्या 41 दिवसाची अशी एक मोठी लॉंग कंटिन्युअस मेमरी आहे माझी. आणि ती सेटवर पोचल्यापासून घरी येईपर्यंत, दमून झोपेपर्यंत, परत दुसऱ्या दिवशी अँटिसिपेशनमध्ये जाईपर्यंतच ते कंटिन्युअस ती एक अख्खी माळ आहे मेमरीजची. सो मी मला स्वतःला खूप भाग्यशाली समजते ही फिल्म माझ्याकडे आली. आणि ही फिल्म खरंच एका वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न सतीशनी केलेला आहे. आणि ती एका नाटकाने इन्स्पायर केलेली फिल्म आहे, पण ते मीडियम्स दोन वेगळे असल्यामुळे सिनेमात ते त्याचं रूपांतर कसं करावं हा डिसिजन घेणं हा खूप करेजियस डिसिजन डिरेक्टरचा आहे. आणि तो सतीशनी खूप उत्तमरित्या त्यांनी डिरेक्टोरियल नॅरेटिव्ह क्रिएट केलं ह्या फिल्मसाठी. आणि ते तुम्ही अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरित शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि महिला बचत गटांच्या माध्यमामधनं महिला सबलीकरण हे मुख्य ध्येय असणाऱ्या चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरित शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंचर येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे. यावेळी शिवाजी शेटे, रमेश गटे, विशाल जाधव यांनी बचत गटांना मार्गदर्शन केलं आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य संस्था राजगुरुनगरच्या विश्वस्त रेखा श्रोत्रिय, कौशल्या ठिकळे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. चैतन्य प्रेरित शिवकन्या ग्रामीण महिला संघ, शिवकन्या ग्रामीण महिला संघ मंचर अध्यक्ष म्हणून काम बघते. आपल्या पूर्ण
तालुक्यामध्ये 200 महिला बचत गट आहे आणि एकूण महिला आपल्यासोबत 3000 महिला आहेत. तर ह्या 3000 महिलांसोबत आपण शिवकन्या ग्रामीण महिला संघ काम करत आहे आणि आपली धडपड आमच्या सर्व महिलांची धडपड अशी चालू आहे की महिलांना कर्ज कसं उपलब्ध होईल, महिलांना सक्षमीकरण कसं मिळेल, महिलांना आरोग्याची काळजी कशी घेता येईल, आपल्याला वेगवेगळे शिबिरं कशी घेता येतील, आपल्याला कायदा जाणकारचं ट्रेनिंग कसं घेता येईल. महिलांना कायदा जाणकारचा आता खूप मानसिक छळ होतो आणि महिलांचं म्हणजे आपल्या महिलांना कसं योग्य ते मार्गदर्शन मिळेल ही आमची सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि चैतन्य संस्थेची धडपड चालू आहे आणि पुढील कार्यक्रम पण असेच घेणार आहोत आणि आम्हाला अशीच प्रेरणा मिळावी. नमस्कार. चैतन्य प्रेरित आज शिवकन्या ग्रामीण महिला जो संघ आहे त्याची ही 4थी वार्षिक सभा आणि या 4थ्या वार्षिक सभेमध्ये आजच्या या वार्षिक सभेला गेले वर्षभर जे काही आर्थिक व्यवहार केलेले असतील, वेगवेगळे काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी ही वार्षिक सभा असते. याच्यामध्ये या भागातले जेवढे गट आहेत 298 जे काही गट आहेत ते सगळे गटाचे प्रतिनिधी आजच्या या वार्षिक सभेला आवर्जून येतात आणि आपले विचार मांडतात. आज हे सगळे जे पदाधिकारी आहेत, माझ्या शेजारी अध्यक्षा आहेत, सचिव आहेत, हे सगळेजण खजिनदार आहेत, हे गेले वर्षभर हा सगळा कारभार हा पाहत असतात आणि त्या पाहण्यातनं महिलांना एक स्वतःचं व्यासपीठ व्हावं म्हणून चैतन्याने महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 संघ हे प्रेरित केलेले आहेत आणि या संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा या गावातल्या महिलेपर्यंत पोचवावा हा उद्देश आहे. शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ हे आर्थिक आणि सामाजिकमध्ये काम करत आहे. आर्थिकमध्ये महिलांच्या गरजेनुसार त्यांना संघाच्या भांडवलातून कर्ज देणं आणि हे भांडवलसुद्धा बचत गटातून बचत मुदत ठेव या माध्यमातून जमा झालेलं असतं आणि चैतन्य संस्थेचा हाच आग्रह असतो की पुढं ह्या महिलांचं स्वतःचं व्यासपीठ आणि ते व्यासपीठ स्वयंपूर्ण किंवा शाश्वत कसं राहील याच्यासाठी चैतन्य संस्थेचा सतत प्रयत्न असतो आणि त्यासाठी पदाधिकारी यांची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणं आणि आज आपण पाहतो की प्रत्येक संघामध्ये तसंच या शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघामध्ये पदाधिकारी तितके सक्षम झालेले आहेत की महिलांच्या गरजा काय आणि गरजानुसार काय आपण कार्यक्रम केले पाहिजे त्यानुसार त्यांची धडपड चालू असते आणि तसं त्यांचा प्रयत्न चालू आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना.
सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 2100 वातींचे दिवे लावून श्रीमद भागवत कथेनं नेवासा शहराचं ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा महोत्सवाला प्रारंभ झालाय. अर्धनारी नटेश्वराची मूर्ती असलेलं देशामधील हे एकमेव मंदिर आहे. नेवासा शहराचं ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यांच्या यात्रा उत्सवास बुधवारी 300 समयांमधील 2100 वातींचे दिवे लावून श्रीमद भागवत कथेनं उत्साहात प्रारंभ झालाय. श्री मोहिनीराज मंदिरामधील मूर्ती ही अर्धनारी नटेश्वराची असल्यामुळे देशामध्ये प्रसिद्ध असं हे एकमेव मंदिर आहे. या मोहिनीराज मंदिर प्रांगणामध्ये बुधवारी 24 जानेवारीपासून भागवत कथेस प्रारंभ झालाय. यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील सटाणा येथील शंतनू महाराज लोहणेकर हे भागवत कथा सांगणार आहेत. सकाळी संहिता आणि दुपारी भागवत कथेचे निरूपण मंदिर प्रांगणामध्ये होणार आहे. बुधवारी 31 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुका मंदिराचे प्रमुख देवीभक्त महंत रेवणनाथ महाराज हे देवीचा भळंद संबळाच्या निनादामध्ये सादर करणार आहेत. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी पहाटे उत्सव मूर्तीची तहसीलदार यांच्या हस्ते पूजा तसेच दुपारी 1 वाजता उत्सव मूर्तीचे येथील प्रवरातिरी असलेल्या मोहिनीराज मंगल कार्यालयाकडे वाजत गाजत शोभायात्रा निघणार आहे. या ठिकाणी 5 दिवस महाप्रसादाचं आयोजन प्रथा परंपरेनुसार होणार आहे. या कालावधीमध्ये सलग 4 दिवस भजन संगीताचे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. श्री मोहिनीराज मंदिराच्या प्रांगणामध्ये मुंबई येथील युगंधरा विरकर यांचे रात्री कीर्तन होणार आहे. सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये दुपारी महाप्रसाद, त्यानंतर उत्सव मूर्तीचे श्री मोहिनीराज मंदिराकडे पालखीद्वारे वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी यात्रेचा गोपाळ काला होणार आहे. त्याच दिवशी रात्री 10 नंतर उत्सव मूर्तीची शहरामधनं मिरवणूक निघणार आहे. दरम्यान यात्रेसाठी विविध राज्यांमधनं भाविक यात्रा काळामध्ये या ठिकाणी भेट देतात. यात्रा कालावधीमध्ये विविध मंडळं, ग्रामस्थ मंदिरावरती वाजत गाजत झेंडा चढवतात. या यात्रेविषयी देवस्थानचे पुजारी बडवे यांनी अधिक माहिती दिली आहे. शुद्ध अष्टमीला इथं भागवत बसतं आणि भागवताच्या समोर अशा समया लावतात. ह्या समयांचं परंपरा अशी आहे की नवसाच्या समया, मला मुलगा होऊ दे बा, मी भागवतापाशी समय लावेल, मला आमचं होऊ द्या, असं एक नवसाच्या समया आहे. याला जवळजवळ 100 ते 150 वर्ष झाले लावतात या. आणि माग पौर्णिमेला इथं भळंद असतं. कुलाचार कुलधर्म करतात, घरोघरी उपास असतात, ते त्या दिवशी सोडतात. आणि माघ वद्य प्रतिपदेला ही छोटी मूर्ती आहे, उत्सव मूर्त, ही पालखीत मिरवतात. सकाळी पहाटे 5 वाजता शासकीय पूजा होते आणि नंतर 1 ते 1:30च्या सुमारास पालखी निघते आणि इथं मंगल कार्यालय, मोहिनीराज मंगल कार्यालयात त्याची स्थापना होते 5 दिवस. आणि तिथून नंतर मग 5व्या दिवशी इथं काला भरतो आणि इथं देव आल्यानंतर पायरीवर इथं दही हंडी लावलेली असते आणि ती दही हंडी फोडून मग देव आतमध्ये येतात. मग मानाच्या 3 पंक्ती असतात आणि 2 पंक्तीमध्ये इथं नंबर लागले जातात. लाखो लोक भाविक तिथं संध्याकाळी प्रसाद घेण्यासाठी जमतात. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.
येवल्यामध्ये पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी राजपूत समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. हा सिनेमा प्रदर्शित झाला तर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी फिल्म डायरेक्टर जबाबदार असेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी येवला येथील राजपूत समाजाच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पद्मावत सिनेमा येत्या 25 तारखेला रिलीज होतोय. या सिनेमामध्ये इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे आणि केवळ पोट भरण्यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आलाय. त्यामध्ये राजपूत स्त्रियांची प्रतिमा मलिन केली गेली आहे. हा राजपूत स्त्रियांचा अपमान असून तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासन, तहसीलदार, प्रांत यांना निवेदन देण्यात आलंय. या मोर्चामध्ये धीरज परदेशी, अक्षय राजपूत, विठूमामा परदेशी, बंटी परदेशी, संतोष राजपूत, भाजप तालुकाध्यक्ष राजू परदेशी, आनंद शिंदे आदींसह असंख्य राजपूत परदेशी समाज बांधव सहभागी झाले होते. पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाल्यास होणाऱ्या परिणामास फिल्म डायरेक्टर जबाबदार राहील, असे उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. राणीवर संजय भन्साळी सारख्या नालायक माणसाने चित्रपट प्रकाशित करण्याचे ठरविले आणि या चित्रपटामध्ये संपूर्ण राजपूत समाजाचा अपमान करण्यासाठी त्यांनी हा चित्रपट काढण्याचे दिसत आहे आणि भन्साळीने इतिहासाची तोडफोड केलेली दिसत आहे. तर यामध्ये राजपूत समाजाच्या ज्या महिला आहेत त्या कुठेही घुंगट तोंडावर ठेवून आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डान्स करत नाही. आणि या चित्रपटामध्ये भन्साळीने राणी पद्मावती ही डान्स करताना दाखविलेली आहे आणि त्यामध्ये अनेक इतिहासाचे तोडमोड करून त्यांनी चित्रपट काढले. या भन्साळीचे एकच धोरण आहे का या चित्रपटाद्वारे लाखो करोडो रुपये कमवा आणि आपली मौज भागा अशा पद्धतीने भन्साळीने चित्रपट काढले. ते 25 तारखेला प्रकाशित होणार आहे. त्याचा आम्ही निषेध करून भन्साळीचा ज्या संपूर्ण हिंदुस्थान आणि राजपूत समाजातर्फे निषेध करीत आहोत. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. येत्या 25 आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटी या कॉलेजचे 1800 विद्यार्थी मानवी भारताचा नकाशा साकारणार आहेत. या समारंभासाठी संपूर्ण पुण्यामधील कॉलेज विद्यार्थ्यांना निमंत्रण देण्यात आली आहेत. तरुणांच्या मनामध्ये देशाच्या एकतेचं काय चित्र आहे हे आपल्याला बघायचं असेल तर येत्या 25 आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती झील एज्युकेशन सोसायटी या कॉलेजचे 1800 विद्यार्थी देशाचा नकाशा तिरंगी रंगामध्ये साकारणार आहेत. ही नवभारताची प्रेरणा असून जातीपातीमधील विभागलेल्या देशाला अखंडतेची जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न हे विद्यार्थी करणार आहेत. झील कॉलेजचे विद्यार्थी आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवभारत असं संकल्पना केली आहे. हा नवभारत ही अशी संकल्पना आहे की शांती, ऐक्य हे आम्हाला समाजाला दाखवायचं. आजची तरुण पिढी म्हणजे आमच्यासारखे विद्यार्थी एक सुट्टी म्हणून हा दिवस बघतात की एन्जॉयमेंट आहे, सुट्टी आहे, रोजचे लेक्चर्स झाले, पण त्या दिवशी आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी जे बलिदान दिलं त्यांची आहुती देण्यासाठी आपण काहीतरी करावं, हा असा आमचा संदेश आहे. तर यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आमच्या 301 रणांगिरी ही जी मुलींची टीम आहे ते सगळं मॅनेजमेंट बघणार आहे. मॅनेजमेंट नव्हे तर पार्किंगपासून फूड डिस्ट्रीब्युशन, फ्लॅट डिस्ट्रीब्युशन सगळं ते बघणार आहे. आजपर्यंत मनुष्य म्हणजे जे माणूस आहेत ते बायांना सांभाळत आहेत, परंतु आमची मुलींची टीम हे सगळं हँडल करणार आहे. सो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यावं. आणि या भारताच्या नकाशामध्ये 1800पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि हा एक खूप छान संदेश असणार आहे आमच्या सर्वांना. धन्यवाद. 26 जानेवारीला आणि 25 जानेवारीला आम्ही हे उभारत आहे. 26 जानेवारीला आम्ही फ्लॅग होस्टिंग सोबत उतरणार आहोत सकाळी 7 वाजता आणि 25 तारखेला सकाळी 11 वाजता. येत्या 25 आणि 26 तारखेला आम्ही महाराष्ट्रात काही झाला नाही असा मोठा कार्यक्रम करत आहोत. त्यावेळी आम्ही तरुणांचा नवा भारत हा आमच्या झील कॉलेजच्या मैदानावरती उभे करत आहोत. या कारणामागचा उद्देश हाच आहे की आजचा तरुण वर्ग कुठे ना कुठे विभागलेला आहे. तर या सगळ्यांना एकत्र येऊन ज्या ज्या जातीमध्ये आपण विभागले आहोत त्या सगळ्या जातींना एकत्र येऊन आम्ही तरुणांचा नवा भारत आमच्या झील कॉलेजच्या मैदानावरती उभे करत आहोत. आणि आमची सुद्धा आशा म्हणजे की तुम्ही सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं, जे आजपर्यंत झालं नाही ते आपण करावं आणि कुठेतरी देश आपल्याला बदलायचा. देश हा फक्त बदलत नसतो तर आपल्याला बदलावं लागतं.
या समारंभासाठी संपूर्ण पुण्यामधील कॉलेज विद्यार्थ्यांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. हजारो विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नेवासा येथे राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त नेवासा शहरामधनं जनजागृती रॅली काढून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावावा असं आवाहन नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी केलंय. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नेवासा इथे गुरुवारी 25 जानेवारी रोजी नेवासा शहरामधनं शालेय विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीचे नेवासा शहरामध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावावा, असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असं आवाहन यावेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी बोलताना केलंय. यावेळी निघालेल्या रॅलीमध्ये ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, बदामबाई गांधी विद्यालय शाळेमधील मुले आणि सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या मुली सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा समारोप नगरपंचायत चौकामध्ये झालाय. यावेळी तहसीलदार उमेश पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नायब तहसीलदार प्रदीप पाठक, मतदार नोंदणी प्रमुख KD नेवुल, मंडलाधिकारी दादासाहेब शेळके, बन्सीभाऊ साळवे, ज्ञानोदयचे मुख्याध्यापक पंडितराव खाटीक, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी शंकर गाले, बदामबाई शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन शेंडे, गणित मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रावसाहेब गलांडे, संजय गर्जे, पत्रकार सुहास पठाडे, शंकर नाबदे, निवडणूक शाखेचे संजय घुले, सुधीर चव्हाण यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मतदान हक्काविषयी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित नागरिकांना शपथ देण्यात आली आहे. यावेळी बोलताना तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की जे मतदानापासून वंचित आहेत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा म्हणून मतदार नोंदणी अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. 2011 सालापासून आपण हा नॅशनल वोटर्स डे सेलिब्रेट करत आहोत आणि हा 8वा नॅशनल वोटर्स डे आहे. ह्याचं कारण काय, याची गरज का पडावी? कारण आपल्या देशामध्ये जवळपास 35% लोकसंख्या ही यूथ आहे. यूथ म्हणजे काय? तरुण युवा मतदार. आणि ह्या तरुण युवा मतदारामध्ये एक कमालीची पॅसिव्हिझम आहे की इलेक्शनमध्ये मतदान करण्यामध्ये काही फायदा होत नाही. ज्या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी हा देश, हा वतन आपल्या सर्वांच्या हवाले केलेला आहे आणि तो चालवण्यासाठी योग्य अशा लोकांना निवडण्याची ताकद ही आपल्या हातात दिलेली आहे. ते तुम्ही वापरणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपला हा प्रपंच चालू आहे की प्रत्येक मतदारानं मतदान करणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, प्रत्येक माणसाचं मत तितकंच महत्वाचं आहे. परंतु फक्त मतदान करणं, आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की ज्यांचं वय 18 पूर्ण होत आहे त्या सर्वांनी आपल्या शाळेचे जे शिक्षक BLO आहेत त्यांच्याकडे फॉर्म नंबर 6 भरावा आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव आलंय का याची चाचपणी करावी. ज्यांचं नाव मतदान यादीत आहे त्यांनी पुढच्या इलेक्शनमध्ये आवर्जून मतदान करावं आणि मतदान करताना सत्सदेवी बुद्धी वापरून मतदान करावं, जेणेकरून हा राज्य, हा देश आणि हा गाव आणि इथे असलेल्या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन ह्या बळकट होतील. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शेवगाव तालुका वकील संघाचा कोर्ट फी स्टॅम्प दुरुस्ती अधिनियम 2017 रद्द कराव्या मागणीसाठी तहसीलवर मोर्चा. करंजी गावामधील सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर अंजली तेंडुलकर यांनी दिली भेट, सर्वतोपरी मदत करण्याची दिली ग्वाही. किनवटचे तहसीलदार आणि त्यांच्या पथकानं अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवरती केली धडाकेबाज कारवाई. कारवाईमध्ये ट्रॅक्टर जप्त करून 3 लाखांचा दंड वसूल. आणि 2100 वातींचे दिवे लावून श्रीमद भागवत कथेनं नेवाशामध्ये श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाला प्रारंभ. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.